राम राम मंडळीनू, येताना नाच बघायला स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणातील गणपती ब्लॉग सिरीज मध्ये। सकाळ सकाळ चिट्ट्यांचा डाव घरी आईनी बनवलेले खोबऱ्याचे मोदक ते बाप्पाला अर्पण करून म्हणजेच खाऊन निघालो मावशीकडे जायला। मावशीकडे गेलो, बाप्पाची आरती केली आणि बघतोय तर काय हा बाप्पा काय दिसत होते वा। घरी आलो, दादाच्या मुलीचा आज बारसा होता। बोलला आपलं काय काम नाही इथं। आज होते सोनारवाडीत नाच म्हणजेच शक्तिधुराचे सामने। शक्तिधुरा म्हणजे कोकणातली एक समृद्ध लोककला। लोक बघतो ना किती जमलेत कला बघायला। पाऊस येईल म्हणून पार त्या वटीवर आणि पडवीत बसलीत आणि त्या तुडीवाले काय ऐकतात काय, ही नुसती धुडघूस। नाच बघून आलो घरी। दादाकडे सत्यनारायणची पूजा होती, माझ तिथं भजन आता। तेवढ्यात आपली बाय बोलते, काका बारा गातच रे, पण जरा झोप उडवली माझी, जरा चाल मार चाल। अरे तिचा बारसा होता म्हणून तिला काय बोलू पण शकत नाही, मग तिच्यासाठी खास एक चाल मारली। तेवढा आपला साऊची झोप उडाली, तो पण नाचायला लागला। आपला निलांश बोलतोय, काका 500 रुपये देईन। किती 500 रुपये देईन, पण पार्वतीच्या बाला वाजवून नको, पार्वतीच्या बाला। त्याच्यासाठी पार्वतीच्या बाला वाजवला। मग काय पोरगा खुश ना, नाचायला लागला। आता त्याला बोललो 500 रुपये दे, तर बोलतोय काय मला, आता छोट्या मुलांना घेणार तू आता। बोललो थांब, आता भैरवीच घेतो। भैरवी घेऊन आजची सेवा बाप्पाच्या चरणी समर्पित केली। तर भेटूया उद्या पावायला, येताव ना, उद्या पावायला जायचंय, चला।